मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। आज हम एक बार फिर आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत। जुड़ रहे हैं। 2 दिन बाद अवघ्या 2 दिवसानंतर दिसंबर डिसेंबर महिना सुरू होणार आहे और आणि डिसेंबर महिना आला की सायकोलॉजी मनात विचार येऊ लागतो की चला हे वर्ष संपलं, हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो। या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो। हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971 च्या युद्धाचं सुवर्ण जयंती वर्ष साजरं करत आहे। मी या सर्व दिनविशेषानिमित्त देशाच्या संरक्षण दलांचं स्मरण करतो, आपल्या वीरांचं स्मरण करतो आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचं स्मरण करतो। नेहमीप्रमाणेच यावेळी सुद्धा मला नमो ॲपवर, माय गव्ह वर आपल्या सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत। आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानला आहे आणि आपल्या आयुष्यातली सुखदुःख माझ्यासोबत वाटून घेतली आहेत। या सर्वांमध्ये अनेक युवक युवती आहेत, विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत। मला खरंच खूप बरं वाटतं की मन की बातचं आपलं हे कुटुंब सातत्यानं वाढत तर आहेच, पण मनांनीही जोडलं जात आहे आणि उद्दिष्टांनीही जोडलं जात आहे आणि परिणामी दृढ होणारं आपलं हे नातं आपल्या अंतर्मनात सातत्यानं सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळवत राहतं। माझ्या प्रिय देशवासियांनो, सीतापूरच्या ओजस्वीनी मला लिहिलं आहे की अमृत महोत्सवाशी संबंधित चर्चा त्यांना खूप आवडतात। ते आपल्या मित्रांसोबत मन की बात ऐकतात आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दल खूप काही जाणून घेण्याचा, शिकण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात। मित्रांनो, अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकार असो, पंचायतींपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रम सतत सुरू आहेत। असाच एक रंजक कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला। आजादी की कहाणी बच्चों की जुबानी या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित कथा अगदी मनापासून सादर केल्या। विशेष म्हणजे यात भारतासोबतच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी येथील विद्यार्थीही सहभागी झाले। आपल्या देशातली महारत्न कंपनी ONGC, ही ONGC कंपनी सुद्धा अभिनव पद्धतीनं अमृत महोत्सव साजरा करत आहे। ONGC अलीकडे आपल्या विद्यार्थ्यांसाठी तेल क्षेत्रात अभ्यास दौरे आयोजित करत आहे। या दौऱ्यांमध्ये युवा वर्गाला ONGCच्या तेल क्षेत्रातील कामांबद्दल माहिती दिली जात आहे। यामागचा उद्देश हा आहे की आमच्या नवोदित अभियंत्यांना राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये उत्साहानं आणि उत्कटतेनं योगदान देता यावं। मित्रहो, स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या आदिवासी समाजाचं योगदान लक्षात घेत देशानं आदिवासी गौरव सप्ताह सुद्धा साजरा केला आहे। देशाच्या विविध भागांमध्ये याबाबत कार्यक्रम सुद्धा झाले। अंदमान आणि निकोबार बेटांवर जारवा आणि ओंगे अशा आदिवासी समुदायांच्या लोकांनी आपल्या संस्कृतीचं जितं जागतं दर्शन घडवलं। असंच एक कमालीचं काम हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुरूप लेखक रामकुमार जोशी यांनी सुद्धा केलं आहे। त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहान टपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांची अनोखी रेखाचित्र रेखाटली आहेत। हिंदीत लिहिलेल्या राम या शब्दावर त्यांनी रेखाटन केलं असून त्यात दोन्ही महापुरुषांची चरित्र सुद्धा थोडक्यात नोंदवली आहेत। मध्य प्रदेशातील कटनी येथील काही सहकार्याने सुद्धा एक अविस्मरणीय दास्तान गोई कार्यक्रमाची माहिती दिली आहे।
यामध्ये राणी दुर्गावतीच्या दुर्दम्य साहसाच्या आणि त्यागाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. ऐसा ही एक असाच एक कार्यक्रम काशीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला. गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, संत रविदास, भारतेंदु हरिश्चंद्र, मुन्शी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद अशा महान व्यक्तींच्या स्मरणार्थ 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अलग अलग वेगवेगळ्या काळात या सर्वांनी देशात जनजागृती घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे. भूमिका रही है. आपको ध्यान तुम्हाला आठवत असेल की मन की बातच्या मागच्या भागात मी 3 स्पर्धांचा उल्लेख केला होता. का उल्लेख किया था. कॉम्पिटिशनची गोष्ट केली होती. एक पहिली म्हणजे देशभक्तीपर गीत लेखन, देशभक्त दुसरी म्हणजे देशभक्तीशी संबंधित, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित घटनांवर आधारित रांगोळ्या रेखाटणं, आणि तिसरी म्हणजे आपल्या मुलांच्या मनात भव्य दिव्य भारताची स्वप्न जागवण्यासाठी अंगाई गीत लिहिणं. मुझे आशा है मला आशा आहे की या स्पर्धांसाठी तुम्ही सुद्धा निश्चितच प्रवेशिका पाठवल्या असतील, काही योजना आखल्या असतील आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा सुद्धा केली असेल. मुझे आशा है मला आशा आहे की मोठ्या उत्साहानं भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्ही हा कार्यक्रम नक्कीच पुढे न्याल. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, इस चर्चा या चर्चेतून आता मी तुम्हाला थेट वृंदावनात घेऊन जाणार आहे. वृंदावन के बारे वृंदावनाबद्दल असं म्हटलं जातं में ये की हे भगवंताच्या प्रेमाचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. हमारे संतों आपल्या संतांनीही म्हटलं आहे, यह यह आसा धरी चित्त में, यह यह आसा धरी चित्त में, कहत जत कहत जथा मति मोर, वृंदा वृंदावन सुख रंग कऊ, वृंदा वृंदावन सुख रंग कऊ, काहू काहू न पायो और. यानी म्हणजे वृंदावनाची महती हम सब आपण सगळे आपापल्या कुवतीनुसार वर्णन करतो, कहते जरूर है. पण वृंदावनाचं जे सुख आहे, वृंदावन का जो सुख है, इथला जो रस आहे, वहाँ का जो रस है, त्याचा थांग अंत कोणालाही लागणार नाही. वो तो इथलं सुख अमर्याद आहे. तभी तो त्यामुळेच वृंदावन वृंदावन जगभरातील लोकांना आकर्षित करत असतं. अपनी तरफ आकर्षित कर याचा ठसा तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात दिसून येईल. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचं एक शहर आहे. क्रिकेट प्रेमी लोग क्रिकेट प्रेमी या जागेशी चांगलेच परिचित असतील, क्योंकि कारण पर्थमध्ये वरचेवर क्रिकेटचे सामने होत असतात. रहते हैं. पर्थ में पर्थमध्ये सॅक्रेड इंडिया गॅलरी या नावाचं एक कला दालनही आहे. भी है. यह गैलरी स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कला दालन तयार करण्यात आलं आहे. और ये ऑस्ट्रेलियातल्या रहिवासी जगत तारिणी दासीजी तारिणी दासी जी यांच्या प्रयत्नांचं हे फळ आहे. जगत तारिणी जी जगत तारिणीजी तो है और खरं तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. जन्म भी वही. त्यांचा जन्मही तिथेच झाला, पालन तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावन में वृंदावनात व्यतीत केला. उनका कहना त्या म्हणतात कि वे की त्या ऑस्ट्रेलियात तर परतल्या, अपने देश आपल्या देशात तर परतल्या, लेकिन पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्यामुळेच वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी नाळ कायम जुळलेली राहावी या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवलं. आपल्या कलेच्याच माध्यमातून त्यांनी अद्भुत असं वृंदावन घडवलं. उन्होंने बना लिया. इथे येणाऱ्या लोकांना आने वाले लोगों को विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. मिलता है. उन्हें भारत त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वृंदावन वृंदावन, नवाद्वीप और जगत आणि जगन्नाथपुरी इथल्या परंपरांचं आणि संस्कृतीचं दर्शन घडतं. यहाँ पर इथे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही मांडण्यात आल्या आहेत. कलाकृति एक कलाकृती अशीही आहे की भगवान श्रीकृष्णानं आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे पर उठा रखा है. आणि त्या पर्वताखाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. जगत तारिणी जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न वाकई खरोखरच आपल्याला कृष्ण भक्तीच्या सामर्थ्याचं दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, अभी मैं आताच मी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मधल्या वृंदावन बद्दल बोलत होतो. विषय में बात कर रहा था. ये भी इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया का ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचंही एक वेगळंच नातं आहे. झांसी की झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या, तो उनके तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. जॉन लैंग हे जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते.
भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. हमारे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचं योगदान किती मोठं आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यासारख्या वीरांगनाही इथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नही या प्रदेशानं देशाला दिली आहेत. साथियों, मित्रांनो, वीरता के शौर्य केवळ रणांगणावरच गाजवलं जातं असं नाही. नहीं होता शौर्य हे जेव्हा व्रत म्हणून स्वीकारलं जातं और उसका आणि त्याचा विस्तार होत जातो तेव्हा प्रत्येक क्षेत्रात अनेक कामं मार्गी लागतात. मुझे अशाच शौर्याबाबत श्रीमती ज्योत्सना यांनी मला पत्र लिहिलं आहे. जालौन जालौनमध्ये पुरातन काळापासून नून नावाची एक नदी होती. ही नून नदीच येथील शेतकऱ्यांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत होती. लेकिन धीरे मात्र कालांतरानं ही नून नदी नामशेष होईल असं चित्र एकंदर दिसू लागलं. थोड़ा बहुत या नदीचं जे लहानसं पात्र उरलं होतं ते सुद्धा नाल्यासारखं दिसू लागलं होतं. इससे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. जालौन के लोग जालौनच्या लोकांनी ही परिस्थिती बदलण्याचा विडा उचलला. इसी साल मार्च याच वर्षी मार्च मध्ये यासाठी समिती स्थापन करण्यात आली. हजारों ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. की पंचायतों ने येथील पंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं काम सुरू केलं आणि आज एवढ्या कमी वेळात आणि अत्यंत कमी खर्चात ही नदी पुनरुज्जीवित झाली आहे. कितने ही अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. युद्ध के रणांगणाव्यतिरिक्त गाजवलेल्या शौर्याचं हे उदाहरण हमारे देश आपल्या देशवासियांच्या संकल्प शक्तीचं दर्शन घडवतं आणि हे सुद्धा सांगतं की आपण दृढ निश्चय केला तर अशक्य असं काहीच नाही. आणि यालाच तर मी म्हणतो, सबका सर्वांचे प्रयत्न. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, हम प्रकृति जेव्हा आपण निसर्गाचं रक्षण करतो त्या बदल्यात निसर्गही आपलं संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान करतो. को हम अपने अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येतं. असाच एक आदर्श तामिळनाडूच्या जनतेनं व्यापक स्तरावर घालून दिला आहे. ये उदाहरण है. हे उदाहरण आहे तामिळनाडूच्या तुतुकुडी जिल्ह्यातलं. हम जानते हैं आपल्याला ठाऊक आहे की किनारपट्टीच्या भागातली जमीन काही वेळा पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. तूतुकुड़ी में तुतुकुडीमध्येही अनेक छोटी बेटं आणि भूभाग होते जिनके समुद्र ज्यांना समुद्रात बुडण्याचा धोका जास्त होता. यहाँ के लोगों इथल्या लोकांनी आणि तज्ज्ञांनी निसर्गाच्याच माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीपासून कसा बचाव करायचा हे शोधून काढलं. हे लोक आता या बेटांवर पाल्मिराची झाडं लावत आहेत. ये पेड़ ही झाडं चक्रीवादळ आणि वादळामध्ये सुद्धा ठाम उभी राहतात आणि जमिनीची धूप होऊ देत नाहीत. अब इस इलाके त्यामुळे आता हा परिसर वाचवता येईल असा नवा विश्वास निर्माण झाला आहे. मित्रहो, आपल्याला निसर्गापासून धोका तेव्हाच उत्पन्न होतो जेव्हा आपण निसर्गाचं संतुलन बिघडवतो किंवा त्याचं पावित्र्य नष्ट करतो. प्रकृति निसर्ग मातेप्रमाणेच आपलं पालन पोषण करतो आणि आपल्या विश्वात नवनवे रंग भरतो. अभी मैं अलीकडेच मी सोशल मीडियावर पाहत होतो, मेघालय में मेघालयातील एका फ्लाइंग बोटीचा फोटो खूप व्हायरल होतो आहे. पहली ही न- पहिल्याच दृष्टिक्षेपात हे छायाचित्र आपलं लक्ष वेधून घेतं. आप में से भी तुमच्यापैकी बहुतेकांनी हे ऑनलाईन पाहिलं असेल. जरूर देखा होगा. हवेत तरंगणारी ही बोट नाव को जवळून पाहिल्यावर लक्षात येतं तब हमें पता की ती तर नदीच्या पाण्यात फिरत आहे. नदी का नदीचं पाणी इतकं स्वच्छ आहे की आपल्याला तिचा तळ दिसतो आणि बोट हवेत तरंगत असल्याप्रमाणे भासू लागते. जाती है. हमारे देश आपल्या देशात अनेक राज्य आहेत, अशी अनेक ठिकाणं आहेत जहाँ के जिथे लोकांनी आपल्या नैसर्गिक वारशाच्या नानाविध रूपांची जोपासना केली आहे. या लोकांनी निसर्गाशी तादात्म्य पावणारी जीवनशैली आजही जिवंत ठेवली आहे. ये हम सब के लिए आपल्या सर्वांसाठीही हे प्रेरक आहे. हमारे आसपास जो आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत हम उन्हें ते बचाएं, आपण जपले पाहिजेत, उन्हें फिर से त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणलं पाहिजे. इसी में यातच आपल्या सर्वांचं हित आहे, जग का ही- जगाचं हित आहे. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, सरकार जेव्हा सरकार योजना बनवतं, बजट अर्थसंकल्पातून खर्च करतं, समय पर प्रकल्प वेळेवर पूर्ण करतं, तेव्हा लोकांना वाटतं की ते काम करत आहेत. लेकिन सरकार के मात्र अनेक सरकारी कामांमध्ये विकास के विकासाच्या अनेक योजना राबवताना मानवीय मानवी संवेदनांशी निगडीत कामं हमेशा नेहमीच अनोखा आनंद देतात. सरकार सरकारच्या प्रयत्नांमुळे, सरकारच्या योजनांमुळे कैसे कुठलं जीवन कसं बदललं, उस बदले हुए त्या बदललेल्या जगण्याचा अनुभव काय, जब ये हे ऐकून
आपणही भावना विवश होतो. संवेदनाओं से भर जाते हैं। त्यातून ये मन को मनाला संतोष भी समाधानही मिळतं और उस आणि योजना को ती लोगों योजना तक लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणाही मिळते. एक प्रकार से म्हणजेच असं करणं एका अर्थानं स्वांतः सुखायच तर आहे. आणि म्हणूनच आज मन की बात मध्ये आपल्यासोबत साथ दोन सहकारी ऐसे असेही साथी आहेत जुड़ रहे हैं जे निव्वळ हिमतीच्या बळावर एक नवं आयुष्य जिंकून आले आहेत. इन्होंने त्यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेतले अपना इलाज आणि नव्या आयुष्याला और सुरुवात एक केली. नई जिंदगी की शुरुआत की है. आमचे पहिले सहकारी आहेत राजेश कुमार प्रजापती, जिन्हें जे हृदयरोगानं ग्रस्त होते, हार्ट की समस्या. ज्यांना हृदयाचा आजार तो होता. आइए चला तर मग राजेश जी से बात राजेशजींसोबत गप्पा मारूया. राजेश जी नमस्ते. नमस्ते सर, नमस्ते। आपकी राजेश जी बीमारी क्या थी, फिर किसी डॉक्टर के पास गए होंगे, मुझे जरा समझाइए. स्थानीय डॉक्टर ने कहा होगा, फिर किसी और डॉक्टर के पास गए होंगे, फिर आप निर्णय नहीं करते होंगे या करते होंगे, क्या क्या होता था? जी मुझे हार्ट में प्रॉब्लम सर आ गई थी, मेरे सीने में जलन होती थी सर। हम्म. फिर मैंने डॉक्टर को दिखाया, डॉक्टर ने पहले तो बताया हो सकता बेटा तुम्हारे एसिड होगी। हम्म. तो मैंने काफी दिन एसिड की दवाई कराई, उससे जब मुझे फायदा नहीं हुआ फिर डॉक्टर कपूर को दिखाया। हम्म. तो उन्होंने कहा बेटा तुम्हारे जो लक्षण है उससे एंजियोग्राफी से पता चलेगा। फिर उन्होंने रेफर किया मुझे श्री राममूर्ति में, उनसे मिले हम अमरीश अग्रवाल जी से, तो उन्होंने मेरी एंजियोग्राफी करी। फिर उन्होंने बताया कि बेटा ये तो तुम्हारी नस ब्लॉकेज है। तो हमने कहा सर ये किसमें कितना खर्चा आएगा? उन्होंने कहा कार्ड है आयुष्मान वाला जो पीएम जी ने बनवा के दिया। तो हमने कहा सर है हमारे पास है, और सारा इलाज उसी कार्ड से हुआ है सर। और जो आपने ये बनाया है कार्ड, बहुत ही अच्छी तरीके से हम गरीब आदमियों के लिए बहुत सहूलियत है इससे, और आपका कैसे मैं धन्यवाद करूं। आप करते क्या है राजेश जी? सर मैं इस समय तो प्राइवेट नौकरी करता हूं सर। और आयु कितनी है आपकी? मेरी 49 साल है सर। इतनी छोटी आयु में आपको हार्ट का ट्रबल हो गया? हाँ जी सर, क्या बताएं आप। आपके परिवार में भी पिताजी को या किसी माताजी को या इस प्रकार का पहले रहा है कि? नहीं सर, किसी को नहीं था सर, ये पहला है हमारे साथ ही हुआ है। ये आयुष्मान कार्ड भारत सरकार या कार्ड देती है गरीबों के लिए, एक बहुत बड़ी योजना है, तो ये आपको पता कैसे चला? सर ये तो इतनी बड़ी योजना है, गरीब आदमी बहुत इससे बेनिफिट मिलता है, वो इतना खुश है सर। हमने तो हॉस्पिटल में देखा कि इस कार्ड से कितना लोगों को सहूलियत मिलती है। जब डॉक्टर से कहता कार्ड मेरे पास है सर, तो डॉक्टर कहता ठीक वो कार्ड लेके आइए, मैं उसी कार्ड से आपका इलाज कर दूंगा। अच्छा, कार्ड न होता तो आपको कितना खर्चा बोला था डॉक्टर ने? डॉक्टर साहब ने कहा था बेटा इसमें बहुत सारा खर्चा आएगा बेटा, अगर कार्ड नहीं होगा। तो हमने कहा सर कार्ड तो है मेरे पास। तो उन्होंने कहा तुरंत आप दिखाइए। तो हमने तुरंत दिखाया, उसी कार्ड से सारा इलाज मेरा किया गया। मेरे एक पैसा नहीं खर्च हुआ, सारी दवाइयाँ भी उसी कार्ड से निकाली गई हैं। तो राजेश जी आपको अभी संतोष है, तबीयत ठीक है? जी सर, आपका बहुत बहुत धन्यवाद सर। और आपकी उम्र भी इतनी लंबी होगी, हमेशा सत्ता में ही रहे। हमारे परिवार के लोग भी आपसे इतना खुश हैं, हम क्या कहें आपसे। राजेश जी आप मुझे सत्ता में रहने की शुभकामना मत दीजिए। मैं आज भी सत्ता में नहीं हूँ और भविष्य में भी सत्ता में जाना नहीं चाहता हूँ। मैं सिर्फ सेवा में रहना चाहता हूँ। मेरे लिए ये पद, ये प्रधानमंत्री, सारी चीजें ये सत्ता के लिए है ही नहीं भाई, सेवा के लिए है। सेवा ही तो चाहिए हम लोगों को, और क्या। देखिए गरीबों के लिए ये आयुष्मान भारत योजना ये अपने आप में, जी सर, बहुत बढ़िया चीज है। लेकिन देखिए राजेश जी आप हमारे एक काम कीजिए, करेंगे? जी बिल्कुल करेंगे सर। देखिए होता क्या है कि लोगों को इसका पता नहीं होता है। आप एक जिम्मेवारी निभाइए, ऐसे जितने गरीब परिवार हैं आपके आसपास उनको अपनी ये कैसे आपको लाभ हुआ, कैसे मदद मिली, ये बताइए। बिल्कुल बताएंगे सर। और उनको कहिए कि वे भी ऐसा कार्ड बनवा लें, ताकि परिवार में पता नहीं कब क्या मुसीबत आ जाए। और आज गरीब दवाई के कारण परेशान रहे, ये तो ठीक नहीं है। अब पैसों के कारण वो दवाई न ले या बीमारी का उपाय न करे, तो ये भी बड़ी चिंता का विषय है। और गरीब को तो क्या होता है, जैसे आपको ये हार्ट का प्रॉब्लम हुआ तो कितने महीने तक आप काम ही नहीं कर पाए होंगे। अब तो 10 कदम नहीं चल पाते, जीना नहीं चल पाते थे सर। बस तो आप राजेश जी मेरे एक अच्छे साथी बनके जितने गरीबों को आप ये आयुष्मान भारत योजना के संबंध में समझा सकते हैं, वैसे बीमार लोगों की मदद कर सकते हैं। देखिए आपको भी संतोष होगा और मुझे बहुत खुशी होगी कि चलिए भाई एक राजेश जी की तबीयत तो ठीक हुई, लेकिन राजेश जी ने सैकड़ों लोगों की तबीयत ठीक करवा दी। ये आयुष्मान भारत योजना ये गरीबों के लिए है, मध्यम वर्ग के लिए है, सामान्य परिवारों के लिए है। तो घर घर इस बात को पहुंचाएंगे आप? बिल्कुल पहुंचाएंगे
जाएंगे सर। हम तो वहीं 3 दिन रुके ना हॉस्पिटल में सर, तो बेचारे बहुत लोग आए, सारी सुविधाएं उनको बताई, कार्ड होगा तो फ्री में हो जाएगा। चलिए राजेश जी, आप अपने आप को स्वस्थ रखिए, थोड़ी शरीर की चिंता करिए, बच्चों की चिंता कीजिए और बहुत प्रगति कीजिए। मेरी बहुत शुभकामनाएं हैं आपको। साथियों, मित्रांनो, हमने राजेश जी की आपण बात राजेशजी काय म्हणाले ते ऐकलं. आइए, चला हमारे साथ आता आपल्यासोबत सुखदेवीजी सहभागी होत आहेत. घुटनों की समस्या गुडघ्याच्या में दुखण्यानं त्या परेशान त्रस्त होत्या. किया था। चला आइए, हम आपण सुखदेवी जी से सुखदेवीजी यांच्याकडून पहले त्यांच्या उनके दुःख की वेदना बात जाणून सुनते घेऊया हैं और आणि फिर मग सुख त्यांना कैसे कसं बरं आया, वाटलं तेही समझते समजून हैं। घेऊया. सुखदेवी जी नमस्ते, आप कहाँ से बोल रही हैं? दाऊदपुरा से, कहाँ पड़ता है ये? मथुरा में। मथुरा में। फिर तो सुखदेवी जी आपको नमस्ते भी कहना है और साथ साथ राधे राधे भी कहना होगा। हाँ, राधे राधे। अच्छा, हमें सुना कि आपको तकलीफ हुई थी, आपका कोई ऑपरेशन हुआ, जरा बताएंगे क्या बात है? हाँ, मेरा घुटना खराब हो गया था, तो ऑपरेशन हुआ है मेरा प्रयाग हॉस्पिटल में। आपकी आयु कितनी है सुखदेवी जी? उम्र 40 साल। 40 साल और सुखदेव नाम और सुखदेवी को बीमारी हो गई? बीमारी तो मुझे 15-16 साल से लग गई। अरे बाप रे, इतनी छोटी आयु में घुटने आपके खराब हो गए? वो गठियावाई बोलते हैं, जो जोड़ों में दर्द से कहते हैं घुटना खराब हो गई। तो 16 साल से 40 साल की उम्र तक आपने इसका इलाज ही नहीं करवाया? नहीं करवाया था, दर्द की दवाई खाते रहे, छोटे मोटे डॉक्टर न पे थे, देसी दवाई है, वैसी दवाई है, थैला छाप डॉक्टर न पे थे, उनसे घुटना चलवे पे ही खराब हो गई। 1-2 किलोमीटर पैदल चली मैं तो घुटना खराब हो गई मेरी। तो सुखदेव जी, ऑपरेशन का विचार कैसे आया? उसके पैसों का क्या प्रबंध किया? कैसे बना ये सब? मैंने वो आयुष्मान कार्ड से इलाज करवाया तो है मैंने। आपको आयुष्मान कार्ड मिल गया था हाँ, और आयुष्मान कार्ड से गरीबों को मुफ्त में उपचार होता है, पता था? स्कूल में मीटिंग हो रही थी, माँ से हमारे पति को पता चला तो कार्ड बनवाया मेरे नाम से, हाँ। फिर इलाज करवाया कार्ड से और मैंने कोई पैसा नहीं लगाया, कार्ड से ये इलाज हुआ है मेरा, खूब बढ़िया इलाज हो गया है। अच्छा, डॉक्टर ने पहले अगर कार्ड न होता तो कितना खर्चा बताते थे? 2.5 लाख रुपए, 3 लाख रुपए, 6-7 साल से पड़ी हूँ खाट में। ये कहती थी ये भगवान मुझे ले तो मुझे नहीं जीना। 6-7 साल से खाट में थी? बाप रे बाप। हाँ, ओहो। बिल्कुल उठा बैठा नहीं जाते, बच्चे बैठाते। तो अभी आपका घुटना पहले से अच्छा हुआ है? मैं खूब घूमती हूँ, फिरती हूँ, किचन का काम करती हूँ, घर का काम करती हूँ, बच्चन को खाना बना के देती हूँ। तो मतलब आयुष्मान भारत का कार्ड आपको सचमुच में आयुष्मान बना दिया। बहुत बहुत धन्यवाद, आपकी योजना की वजह से ठीक हो गई, अपने पैरों पे खड़ी हो गई। तब तो बच्चों को भी आनंद आता होगा। हाँ जी, बच्चन को तो बहुत भी परेशानी होती थी, अब माँ परेशान है तो बच्चा भी परेशान है। देखिए, हमारे जीवन में सबसे बड़ा सुख हमारा स्वास्थ्य ही होता है। ये सुखी जीवन सबको मिले, यही आयुष्मान भारत की भावना है। चलिए सुखदेवी जी, मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं। फिर से एक बार आपको राधे राधे। राधे राधे, नमस्ते। मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, युवाओं से युवा वर्गानं समृद्ध प्रत्येक देशात 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात और आणि त्याच कधी कधी युवा वर्गाची खरी ओळख बनतात. पहली चीज है पहिली गोष्ट आहे आइडियाज, कल्पना आणि नाविन्यपूर्ण संशोधन. दूसरी है दुसरी आहे जोखीम पत्करण्याची धमक और आणि तीसरी तिसरी आहे कैन डू मी करू शकतो हा आत्मविश्वास, म्हणजेच कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द. चाहे मग परिस्थिती कितीही विपरीत का असेना, जेव्हा या 3 गोष्टी परस्परांशी मिळतात तेव्हा अभूतपूर्व परिणाम मिळतात, चमत्कार होतात. आजकल हम चारों आजकाल आपण चहूबाजूने ऐकत असतो स्टार्टअप स्टार्टअप स्टार्टअप. ये स्टार्ट ही खरीच गोष्ट आहे, स्टार्टअपचं हे युग आहे. आणि हे देखील खरं आहे की स्टार्टअपच्या जगात आज भारत जगात एक प्रकारे नेतृत्व करत आहे. वर्षागणिक स्टार्टअपला विक्रमी गुंतवणूक मिळत आहे. हे क्षेत्र अतिशय वेगानं पुढे जात आहे, इतकं की देशातल्या छोट्या छोट्या शहरात देखील स्टार्टअपची व्याप्ती वाढली आहे. आजकल हल्ली युनिकॉर्न शब्द खूप चर्चेत आहे. सबने इस तुम्ही सर्वांनी याबाबत ऐकलं असेल. यूनिकॉर्न युनिकॉर्न एक असा स्टार्टअप असतो जिसका ज्याचं मूल्य कम से कम किमान $1 अब्ज असतं, म्हणजे अंदाजे 7,000 कोटी रुपयांहून जास्त. से ज्यादा. साथियों, मित्रांनो, साल 2015 वर्षापर्यंत देश में देशात मोठ्या मुश्किलीनं 9 किंवा 10 युनिकॉर्न्स असायचे. आपको ये तुम्हाला हे ऐकून खूप बरं वाटेल की आता युनिकॉर्न्सच्या जगातही भारत वेगानं भरारी घेत आहे. भर रहा है.
एक रिपोर्ट एका के मुताबिक अहवालानुसार इसी साल याच वर्षी एक बड़ा एक बदलाव मोठा बदल घडून आला आहे। सिर्फ 10 महीनों केवळ 10 में महिन्यातच भारत में भारतात हर 10 प्रत्येक दिन में 10 एक दिवसात यूनिकॉर्न बना है। एक युनिकॉर्न तो तयार इसलिए झालाय। भी बड़ी बात है ही यासाठी देखील क्योंकि मोठी गोष्ट आहे, हमारे युवाओं कारण ने आपल्या युवा ये वर्गानं सफलता हे यश कोरोना महामारीच्या काळात प्राप्त केलं आहे। आज भारत में आज भारतात 70 से 70हून अधिक जास्त युनिकॉर्न युनिकॉर्न्स झाले आहेत। यानी म्हणजे 70 से 70 पेक्षा स्टार्टअप अधिक ऐसे स्टार्टअप हैं असे आहेत जो ज्यांनी 1 1 बिलियन अब्ज से डॉलरचं ज्यादा मूल्य के पार valuation केलं को आहे। पार कर गए हैं। साथियों मित्रांनो, स्टार्टअप की स्टार्टअपच्या सफलता यशामुळे हर प्रत्येकाचं किसी का त्याकडे ऊपर लक्ष गेलं और जिस आणि प्रकार ज्या से प्रकारे देशातून देश से, परदेशातून विदेश से, गुंतवणूकदारांचं निवेशकों त्याला से पाठबळ मिळत उसे आहे, समर्थन मिल रहा है। कदाचित कुछ काही साल वर्षांपूर्वी पहले कोणी उसकी त्याची कल्पना भी नहीं कर कल्पनाही करू शकलं नसतं। साथियों मित्रांनो, स्टार्टअप्स के स्टार्टअप्सच्या जरिए माध्यमातून भारतीय युवा भारतीय युवा वर्ग ग्लोबल प्रॉब्लम्स जागतिक के समस्येवर समाधान तोडगा में भी काढण्यातही अपना योगदान आपलं दे रहे योगदान देत आहे। आज हम आज आपण एक युवक मयूर पाटील से बात यांच्याशी बोलूया। उन्होंने अपने त्यांनी दोस्तों आपल्या के साथ मित्रांच्या मदतीनं पॉल्यूशन प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे। मयूर जी नमस्ते। नमस्ते सर जी। मयूर जी आप कैसे हैं? बस बढ़िया सर, आप कैसे हो? मैं बहुत प्रसन्न हूँ। अच्छा मुझे बताइए कि आज आप कुछ स्टार्टअप की दुनिया में हैं हाँ जी। और बेस्ट में से बेस्ट भी कर रहे हैं, हाँ जी। एनवायरनमेंट का भी कर रहे हैं। थोड़ा मुझे अपने बारे में बताइए कि काम के बारे में बताइए और इस काम के पीछे आपको विचार कहाँ से आया? तो जब कॉलेज में था तभी मेरे पास मोटरसाइकिल था जिसका माइलेज बहुत कम था और एमिशन बहुत ज्यादा था। वो 2 स्ट्रोक मोटरसाइकिल था, तो एमिशन कम करने के लिए और उसका माइलेज थोड़ा बढ़ाने के लिए मैंने कोशिश चालू किया था कुछ 2011-12 में, और उसका मैंने करीब करीब 62 किलोमीटर पर लीटर तक माइलेज बढ़ा दिया था। तो वहां से मुझे ये प्रेरणा मिली कि कुछ ऐसा चीज बनाएं जो मास प्रोडक्शन कर सकते हैं, तो बाकी बहुत सारे लोगों को उसका फायदा होगा। सो 2017-18 में हम लोगों ने उसका टेक्नोलॉजी डेवलप किया और रीजनल ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन में हम लोगों ने 10 बसेस में वो यूज किया उसका रिजल्ट चेक करने के लिए, और करीब करीब हम लोगों ने उसका 40% एमिशन उसका कम कर दिया बसेस में। अब ये टेक्नोलॉजी जो आपने खोजी है उसका पेटेंट वगैरह करवा लिया? हाँ जी, पेटेंट हो गया। ये साल में हमें पेटेंट ग्रांट होके आ गया। और आगे इसको बढ़ाने का क्या प्लान है आपका? किस प्रकार से कर रहे हैं? जैसे बस का रिजल्ट आ गया, उसके भी सारी चीजें बाहर आ गई होगी, तो आगे क्या सोच रहे हैं? सर, स्टार्टअप इंडिया के अंदर नीति आयोग से अटल न्यू इंडिया चैलेंज जो है वहाँ से हमें ग्रांट मिला, और वो ग्रांट के बेसिस पे हम लोगों ने अभी फैक्ट्री चालू किया जहाँ पे हम एयर फिल्टर्स का मैन्युफैक्चरिंग कर सकते हैं। तो भारत सरकार की तरफ से कितना ग्रांट मिला आपको? 90 लाख। 90 लाख। और उससे आपका काम चल गया? हाँ, अभी तो चालू हो गया है, प्रोसेस में है। आप कितने दोस्त मिलकर के कर रहे हैं सब? हम लोग 4 लोग हैं सर। और चारों पहले साथ में ही पढ़ते थे और उसी में से आपको एक विचार आया आगे बढ़ने का? हाँ जी, हाँ जी, हम कॉलेज में ही थे, तो कॉलेज में हम लोगों ने ये सब सोचा, और ये मेरा आइडिया था कि मेरा मोटरसाइकिल का एटलीस्ट पोल्यूशन कम हो जाए और माइलेज बढ़ जाए। अच्छा, पोल्यूशन कम करते हैं, माइलेज बढ़ाते हैं, तो एवरेज खर्च कितना बचता होगा? सर, मोटरसाइकिल पे हम लोगों ने टेस्ट किया, उसका माइलेज होता 25 किलोमीटर पर लीटर, वो हम लोगों ने बढ़ा दिया 39 किलोमीटर पर लीटर। तो करीब करीब 14 किलोमीटर का फायदा हुआ, और उसमें से 40% का कार्बन एमिशंस कम हो गया। और जब बसेस पे किया रीजनल ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन में, तो वहाँ पे 10% फ्यूल एफिशिएंसी इंक्रीज हुआ, और उसमें भी 35-40% एमिशंस कम हो गया। मयूर, मुझे अच्छा लगा आपसे बात करके, और आपके साथियों को भी मेरी तरफ से बधाई दीजिए कि कॉलेज लाइफ में खुद की जो समस्या थी उस समस्या का समाधान भी आपने खोजा, और अब उस समाधान में से जो रास्ता चुना उसने पर्यावरण की समस्या को एड्रेस करने के लिए आपने बीड़ा उठाया। और ये हमारे देश के युवाओं का ये सामर्थ्य ही है कि कोई भी बड़ी चुनौती उठा लेते हैं और रास्ते खोज रहे हैं। मेरी तरफ से आपको बहुत शुभकामनाएं हैं। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू। साथियों, मित्रांनो, कुछ सालों पहले काही वर्षांपूर्वी जर कोणी म्हटलं असतं वो बिजनेस की त्याला व्यवसाय करायचा आहे या एक किंवा एक नवी कंपनी सुरू करायची आहे, तब तर परिवार त्यावर कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींचं उत्तर असायचं, नौकरी क्यों नहीं तुला करना? नोकरी का करायची नाही? नौकरी करो ना। नोकरी कर ना बाबा। अरे नौकरी में नोकरी security सुरक्षितता होती असते, है, salary पगार होती मिळतो, है, कटकटी झंझट कमी कम असतात। होती है। लेकिन आज मात्र जर कोणी स्वतःची कंपनी सुरू करू इच्छित असेल उसके आस तर त्याच्या आजूबाजूचे सगळेजण खूप उत्साहित होतात और आणि त्याला यात सर्वतोपरी मदतही करतात। साथियों,
मित्रांनो, भारत की भारताच्या विकास गाथेला इथेच वळण मिळालं आहे, जिथे आता लोक केवळ नोकरी मिळण्याचं स्वप्न पाहत नाहीत, तर नोकऱ्या देणारे देखील बनत आहेत. इससे यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती और आणखी मजबूत होईल. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात आज मन की बात मध्ये आपण अमृत महोत्सवाबद्दल बोललो. अमृत काल में अमृत काळात आपले देशबांधव कशा प्रकारे नवनवीन संकल्प पूर्ण करत आहेत इसकी यावर चर्चा केली. और साथ ही आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सैन्याच्या शौर्याशी निगडीत प्रसंगांचा सुद्धा उल्लेख केला. दिसंबर महीने में डिसेंबर महिन्यातच एक आणखी मोठा दिवस आपल्या समोर येतो, ज्यापासून आपण प्रेरणा घेतो. दिन है हा दिवस आहे 6 डिसेंबर, साहब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. हमने अपना पूरा बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी आपली कर्तव्य बजावण्यात समर्पित केलं होतं. देशवासी आपण देशवासियांनी हे कधीही विसरता कामा नये की आपल्या संविधानाची मूळ भावना, आपलं संविधान आपणा सर्व देशवासियांकडून आपापली कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा करतं. अपेक्षा चला, करता है. आपणही संकल्प करूया हम भी की अमृत महोत्सवात कि आपण पूर्ण निष्ठेनं हम कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करूया. प्रयास करेंगे. हीच बाबासाहेबांप्रती के लिए आपली खरी श्रद्धांजली असेल. साथियों, मित्रांनो, अब हम आता आपण डिसेंबर महिन्यात प्रवेश करत आहोत. स्वाभाविक है साहजिकच आहे, मन की बात पुढची मन की बात 2021 ची इस वर्ष या वर्षाची अखेरची मन की बात असेल. 2022 में 2022 मध्ये पुन्हा प्रवास सुरू करू. और वहाँ आणि मी तुमच्याकडून भरपूर सूचनांची अपेक्षा करतच असतो आणि यापुढेही करत राहीन. तुम्ही या वर्षाला कसा निरोप देत आहात, नए साल नव्या वर्षात काय करणार आहात, हे देखील अवश्य सांगा. और हाँ, आणि हे कधीही विसरू नका की कोरोना अजून गेलेला नाही. सावधान. सावधगिरी बाळगणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. बहुत बहुत धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.